हाय फ्रेंड्स, तर आज बघा आपण शिलाई काम आणि पर्स स्टिचिंगसाठी काही थोडीशी खरेदी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते। तर बघा हे आहे फोम आहे, ते मला 70 रुपयाला पडलेलं आहे। पण हे ठेवताना आहे ना, ज्यांच्या दुकानात भेटलं त्यांनी व्यवस्थित हे बघा ठेवलेलं नव्हतं, असं गुंडाळून बांधून त्यांनीच ठेवलेलं आहे ते तसं। तर ते आपण खोलून नंतर सरळ करणार आहोत। आता हे जे आहे ते आहे कॅनव्हास आहे, हे बघा हे पेपर प्रेस कॅनव्हास आहे, जो साधा एकदम कॅनव्हास येतो तो आपल्याला लागतो ब्लाउज डिझाइन आणि ड्रेसचे गळे वगैरे तयार करण्यासाठी। तर तो 1 मीटर आणलेला आहे। त्यानंतर हे बघा हे जे आहे ना ते पर्ससाठी फोमच्या आतमध्ये वापरतात, त्याच्याऐवजी आपण अस्तरही वापरू शकतो। पण हे बघा हे मला खूप चिपळूणमध्ये शोधावं लागलेलं आहे आणि मला ते चिपळूणमध्ये बघा वड नाक्याजवळ एक रेडीज फोम हाऊस म्हणून आहे, तिथे ते मला मिळालेलं आहे। जर कोणी घेणार असेल चिपळूणमधून म्हणून मी सांगते, तर हे मला 35 रुपये मीटर याप्रमाणे भेटलेला आहे। पण त्याचा जो पन्ना आहे तो खूप मोठा आहे, 1.5 मीटरच्या आसपास आहे। त्यानंतर ही आहे एक चेन आहे छोटी, जी आपल्याला घागऱ्याची बदलण्यासाठी आले आहे, रेडीमेड घागऱ्याची चेन बदलण्यासाठी आलेली आहे, त्यासाठी आणलेली आहे। त्यानंतर हे बघा ही चिकट टेप आहे, हिला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही, पण हे बघा प्रेस बटनासारखा हिचा आपण उपयोग करू शकतो। आणि तेही मी पर्स स्टिचिंगचे काही व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत किंवा मला सुद्धा शिकायचे आहेत पर्स, त्यासाठी मी ही आणलेली आहे। तर बघा आता त्यानंतर पण एक चेन आणलेली आहे, रनर टाकतात ती चेन आणलेली आहे। याआधी आपण 2-3 पिशवींचे व्हिडिओ बनवले सुद्धा आहेत, पण त्यांना आपण ज्या चेन मिळतात ड्रेससाठी वगैरे त्या वापरल्या होत्या। तर आता ह्या पद्धतीची चेन म्हटलं बघूया आपण शिकूया म्हणून आणलेली आहे। कारण हे बघा ही आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी वापरता येते। एखाद्या गोष्टीसाठी मोठी चेन हवी असेल, मोठी बॅग वगैरे असेल, तर तेवढी आपल्याला एकच अशी अखंड वापरता येते। यासाठी म्हटलं हे आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणून मी ती आणलेली आहे। तर बघा ही मी शिकण्यासाठी म्हणून थोडीच आणलेली आहे, 1.5 मीटरच्या आसपास आहे। आणि हे रनर आहेत ते 6 आणलेले आहेत सध्या। आता ह्याची ॲक्च्युअल किंमत मी एकत्र बिल केलं त्यामुळे नाही माहीत, पण 20-25 रुपयाला हे काहीतरी 6 भेटलेले आहेत मला। तर चांगल्या क्वालिटीचे आहेत। तर एक इथे मी ट्राय केलेला आहे, तर जातं ते असं काही नाही, पण सुरुवातीला थोडा त्रास होतो। तर जे नवीन शिकणारे आहेत तर सुरुवातीला कंटाळतील, तसं नाही, शिकल्यावर होते। तर चला हे आहे अस्तर, हे 4.5 मीटर अस्तर आहे, जो मला एक बांधणीचा ड्रेस आलेला आहे स्टिच करण्यासाठी, त्यासाठी मी आणलेला आहे। तर बघा हे आहे टॉपचं कापड, त्यानंतर ही आहे ओढणी आणि हे आहे पायजमा पीस। तर आपण बघा ह्याच्यापासून ड्रेस शिवून त्यांचा देऊनही झालेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते। तो बांधणीमध्ये आहे, खूप पातळ आहे, त्याच्यामुळे पायजम्यापासून हातापासून सर्वालाच अस्तर लागलेला आहे। तर बघा हा कमी उंचीचा ड्रेस असून मला 4.5 मीटर अस्तर पूर्णपणे लागलेला आहे। जर मोठा मापाचं असेल, मीडियम मापाचं, तर तुम्हाला 5 मीटरच्या आसपास लागू शकतं। तर बघा त्यानंतर आपण एक पर्ससुद्धा स्टिचिंग करून बघितलेले आहेत आणि ह्या कशा स्टिच केला याचा व्हिडिओ आपल्याला लवकरच येईल। थँक्यू।